आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषद कशासाठी आहे हे आपण हे सगळे कागद दिल्यानंतर ओळखलंच असेल। आणि मला सांगताना आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही डावोसला गेलो होतो, तो दौरा यशस्वी झाला हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय। कारण स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी देखील जाहीर केले की 3,233,000 कोटीचे MOU हे फक्त इंडस्ट्री डिपार्टमेंटचे झालेले आहेत आणि 72,000 कोटीचे MOU हे महाप्रीतचे झालेले आहेत। असे दोन्ही मिळून 3,72,233 कोटीचे MOU सामंजस्य करार हे आम्ही डावोसमध्ये करू शकलो। आणि हे MOU करत असताना यावर्षीचं वैशिष्ट्य असं होतं की जे सगळे कागद मी आपल्याला दिलेले आहेत, प्रत्येक MOU जो आम्ही केला तो MOU करताना त्या कंपनीचा MD किंवा CEO हे त्या ठिकाणी उपस्थित होते। नुसते MOU करून थांबले नाहीत, तर पुढे जाऊन अजून 1-1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये करू अशा पद्धतीचं आश्वासन या सगळ्या लोकांनी दिलं। 16 तारखेला आमच्या पॅव्हिलियनचं उद्घाटन झालं। पॅव्हिलियनचं उद्घाटन झाल्यानंतर पहिल्या दिवशी 1,02,000 कोटीचे MOU झाले, ते देखील मी आपल्याला तिथे नमूद केलेले आहेत। आणि हे सगळे MOU होत असताना अजून मला सांगायचं की शासनानं एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अगोदरच पुढचं पाऊल टाकलेलं होतं। जे MOU झालेले आहेत त्याच्यापैकी अनेक इंडस्ट्रियलिस्टना आम्ही डावोसला जायच्या अगोदरच जागा दिलेली आहे। त्याच्यामध्ये बल्क पेपरची जी एक फॅक्टरी येते त्यांना देखील आम्ही जागा दिलेली आहे। सज्जन जिंदालांबरोबर जो MOU झाला त्याच्यामध्ये रायगडला आम्ही त्यांना जागा दिलेली आहे। लॉईड्सला जो गडचिरोलीला MOU झाला त्यांना आम्ही तिथं जागा दिलेली आहे। त्याच्यानंतर अदानी, गौतमभाई अदानींची जो MOU झाला त्यांनी देखील प्रायव्हेट जागेमध्ये ते प्रकल्प 50,000 कोटीचा सुरू करतायत। तर मला असं वाटतं की नुसतं आश्वासन देण्यासाठी आणि MOU करण्यासाठी, आणि काही लोकांना जे वाटतंय की थंड हवेच्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी हे प्रयत्न केले होते, तर ते साफ चुकीचे आहेत। काही लोकांना या 2 वर्ष थंडीच्या ठिकाणी जाता आलं नाही यासाठी काही लोकांना पोटसूळ उठलेला आहे। पण मी हे देखील आपल्याला सांगितलं होतं की मी आल्यानंतर जो खर्च झालेला आहे शिष्टमंडळावर किंवा शासनाचा MIDCचा, तो देखील महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपल्या सगळ्यांच्या मार्फत ठेवणार असं सांगितलेलं होतं। मी खरं तर 21 तारीख सांगितली होती, पण 20 तारखेलाच हा खर्च मी आपल्या मार्फत, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत, इंडस्ट्री मार्फत जनतेसमोर ठेवतोय। एकूण खर्च शेवटी येईल किती झाला तो, पण जे डावोसला आम्ही पॅव्हिलियन उभारलेलं होतं त्याचे फोटो मी आपल्या सगळ्या या बंचमध्ये टाकलेत। त्या पॅव्हिलियनचं भाडं हे 4,72,00,000 रुपये होतं। ते नुसतं आपल्याला रॉ पॅव्हिलियन मिळतं, त्याच्यामध्ये इंटेरियर करायचं असतं, त्याच्यामध्ये अजून सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करायच्या असतात आणि ते त्यांच्या रेटप्रमाणे करायचे असतात। मला वाटलं किंवा अन्य कोणाला वाटलं म्हणून एवढ्या रेटमध्ये करा, एवढं ते सोपं काम नाही। त्याला 4,72,00,000 रुपये खर्च आला। राज्याच्या शिष्टमंडळाचा प्रवास आणि प्रवास विमा या सगळ्यासाठी 57,02,18 रुपये खर्च आला। राज्याच्या शिष्टमंडळाची जी निवासाची व्यवस्था केलेली होती त्याचा 2,37,85,185 रुपये खर्च आला। वाहन व्यवस्था आणि भोजन व्यवस्था असे 1,74,00,000 रुपये खर्च आला। महाराष्ट्राची संस्कृती ही आदरातिथ्य करण्याची आहे आणि म्हणून तिथे गेल्यानंतर तिथले जे अँबॅसेडर होते, तिथले जे मंत्री होते, तिथले जे इंडस्ट्रिस्ट होते, त्यांना 16 जानेवारीला आम्ही एक जेवण ठेवलेलं होतं तिथल्या रेटप्रमाणे, इथल्या रेटप्रमाणे नाही, तिथल्या रेटप्रमाणे। त्याला 1,23,15,375 रुपये खर्च आला। पॅव्हिलियनमध्ये कर्मचारी लागतात, त्या कर्मचाऱ्यांसाठी 29,42,400 रुपये खर्च आला। जे सुरक्षा रक्षक होते त्या सुरक्षा रक्षकांसाठी 29,76,000 रुपये खर्च आला।
फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर जे होते त्यांच्यासाठी 18,43,200 रुपये खर्च आला तिथल्या लोकांसाठी. शिष्टमंडळासाठी दैनिक भत्ता जो होता त्यासाठी 3,80,338 रुपये खर्च आला. ही जरा जी अमाऊंट आहे ही आपण अंडरलाईन करून घ्या. म्हणजे आम्ही जाताना आम्हाला जे शिष्टमंडळाला खर्चाला पैसे दिलेले होते सगळे मिळून, सगळ्या शिष्टमंडळाला मिळून ते 3,80,338 रुपये होते. पब्लिसिटीसाठी एक एजन्सी नेमावी लागते, त्याच्यासाठी 1,48,68,000 रुपये खर्च आला. तिथे गेल्यानंतर पोडियम पॅव्हिलियनमधल्या म्हणजे तिथे प्रसिद्धी करायला सुद्धा पहिले काचेवर बॅनर लावायला सुद्धा पैसे घेतात, त्याच्यासाठी 6,78,400 रुपये खर्च आला. आपल्या पॅव्हिलियनमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड होती आणि म्हणून तिथे अजून आपल्याला फर्निचर लागलं. त्या फर्निचरसाठी 12,96,625 रुपये खर्च आला. आता आपण तिथे गेल्यानंतर काहीतरी भेटवस्तू दिल्या पाहिजेत म्हणून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र सरकारमार्फत येणाऱ्या प्रत्येक माणसाला गणपतीची, गजाननाची मूर्ती, विघ्नहर्त्याची आम्ही देत होतो. त्या संपूर्ण भेटवस्तूसाठी 2,06,08,20 रुपये खर्च आला. आणि प्रवेशपत्र जे आम्हाला आयडेंटिटी कार्ड मिळतं त्याची देखील फी असते, त्यासाठी 58,692 रुपये खर्च आला. आता काल सांगितलं 40 कोटी रुपये खर्च आला, तर 40 कोटी रुपये हा ठीक आहे. बघा आमचे अधिकारी इतके हुशार आहेत, त्यांनी सांगितलं 6,820 रुपये आपण जादा सांगितलेत, भेटवस्तूसाठी 2 लाखाचाच खर्च आला. त्यामुळे ती देखील आकडेवारी अधिकाऱ्यांकडे आहे. तर टोटल जो खर्च आला आहे तो 17,90,56,269 रुपये हा खर्च आलेला आहे. आता 40 कोटी रुपये कुठनं काढले मला माहीत नाही, कसे काढले, कोणी सांगितले हे मला माहीत नाही. ह्याच्यामध्ये MMRDAचे एक शिष्टमंडळ अधिक होतं असं सांगण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 15 लोक होती असं सांगण्यात आलं. MMRDAच्या देखील शिष्टमंडळामध्ये फक्त 5 लोक होती. त्यांच्याबरोबर महाप्रीतची लोक होती ज्यांच्याबरोबर 72,000 कोटीचा आपला MOU झाला. त्या लोकांचा खर्च 4,50,00,000 आहे. त्याच्यामुळे महाप्रीत, MMRDA आणि MIDC उद्योग यांचा सगळा मिळून 23 कोटी रुपये खर्च आलेला आहे. त्याची आकडेवारी देखील माझ्याकडे आहे आणि उद्या माहितीच्या अधिकारामध्ये जरी कोण MIDCमध्ये गेलं तर हीच माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे 40 कोटी रुपयाचा खर्च झाला हे कुठनं आलं मला वाटतं हे नैराश्य आहे. हे नैराश्यापोटी सगळे आकडे आहेत आणि हे आकडे येण्याचं दुसरं कारण सांगतो की आता महाराष्ट्रातली जनता काँग्रेसनं राम मंदिराचं निमंत्रण नाकारलं, त्या काँग्रेसबरोबर तुम्ही राहणार आहात का हा प्रश्न विचारतील. मग त्याच्यातनं पळवाट कशी काढायची. तर 40 कोटी रुपये खर्च आला, 70 लोकांचं शिष्टमंडळ होतं. 70 लोकांचं शिष्टमंडळ अजिबात नव्हतं. जे शिष्टमंडळ होतं त्याची देखील यादी माझ्याकडे आहे, जर आपल्याला पाहिजे असेल तर मी लिखित स्वरूपामध्ये देखील देईन. त्याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे, उदय सामंत, भूषण गगराणी, डॉक्टर हर्षदीप कांबळे, डॉक्टर विपिन शर्मा, ब्रिजेश सिंग, राजेश कवळे, विकास सूर्यवंशी, आनंद माडिया, प्रभाकर काळे, नितीन लालसरे, अजय पाटणे, जयराज सूर्यवंशी ही 13 लोक होते. आणि या संपूर्ण यंत्रणेसाठी एक एजन्सी जी नेमलेली आहे, जी MOU करणं, MOUचे प्रिंटआउट काढणं, त्या 3 लोकांचे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. त्याच्यामुळे शिष्टमंडळ हे 13 लोकांचं होतं आणि MIDCनं रिएम्बर्सिंग आपण जे म्हणतो, आपण त्या कंपनीच्या लोकांचा खर्च केला आहे, पण त्याच्यानंतर ती कंपनी खर्च देईल या बेसिसवर 3 लोकांना आपण नेलेलं होतं. त्या 3 लोकांची देखील यादी माझ्याकडे आहे. अधिकृत MIDCचं शिष्टमंडळ हे फक्त 13 लोकांचं होतं. MMRDAचं 5 लोकांचं होतं आणि महाप्रीतचं होतं. याच्या पलीकडे अधिकृत शिष्टमंडळ नव्हतं. आणि ज्यांना स्वतःहून येण्याची दानत आहे पैसे खर्च करून ते स्वतः आले. ते कोण आले त्यांच्यापर्यंत पत्रकार परिषदवाल्यांनी पोचावं आणि जाहीर करावं. त्याच्यामुळे शासनाचे 40 कोटी रुपये खर्च झाले हे दादांत खोटं आहे. शासनाचे 40 कोटी रुपये खर्च झाले नाहीत. मागच्या वेळी जे 36 कोटी रुपये खर्च झाले होते ते काही पॅव्हिलियनमुळे झाले होते, काही अन्य गोष्टींमुळे झाले होते. यावेळी कटाक्षानं
शासनाचे पैसे, उद्योग विभागाचे पैसे वाचले पाहिजेत. या इन्स्ट्रक्शन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या होत्या, देवेंद्रजींच्या होत्या, अजितदादांच्या होत्या. म्हणून तो खर्च हा 17,90,00,000 येऊन थांबला. त्याच्यामुळं ज्या काही पत्रकार परिषद घेतल्या गेल्या आणि पत्रकार परिषदेमधून सांगितलं गेलं की 40 कोटी रुपये खर्च झालेला आहे, ते खोटं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी आज तुमच्या प्रत्येकाकडे एक पुरावा दिलेला आहे. जे एमओयू झालेले आहेत त्याच्यामध्ये किती रोजगार निर्मिती होणार आहे, त्याला कोण उपस्थित होते, कशा पद्धतीची चर्चा झालेली आहे, कोण कोण मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले, कोण उपपंतप्रधान माजी भेटले, जे आज गव्हर्नर आहेत, या सगळ्यांची यादी मी तुमच्याकडे दिलेली आहे. आणि म्हणून मी जे सांगितलं होतं 15 तारखेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन की मी आल्यानंतर MIDCनं केलेल्या रुपयाचा खर्च मी आपल्याला देईन, तुम्ही खर्च तुम्हाला दिलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की काल काहीतरी खासदार साहेब दौऱ्यावर गेले, खासदार साहेबांसाठी खर्च केला. खासदारांना देखील एक विशिष्ट अधिकार लोकसभेनं दिलेले आहेत. ते जर स्वतःच्या पैशानं खर्च करून जर गेले असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचं काही गरज नाही. अन्य लोक स्वतःच्या पैशानं खर्च करून जर गेले असतील तर ऑब्जेक्शन घ्यायची काही गरज नाही. पण शासनाने जे पैसे खर्च केलेले आहेत उद्योग विभागानं, ते मी तुम्हाला जे आता सांगितले ते 17,90,00,000 आणि वर काहीतरी आहे. याच्या पलीकडे MIDCनं आणि उद्योग विभागानं खर्च केलेला नाही. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेताना सांगितलं की महाविकास आघाडी सरकार असताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या जेव्हा दोघं केले त्यावेळेला काँग्रेस सेंटरमध्ये 3 वेळा त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली. मात्र सध्या विद्यमान सरकारला कुठे संधी मिळाली नाही काँग्रेस सेंटरमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. मी तुम्हाला हेच सांगतो की किती खोटं बोलायचं. मला असं वाटतं की आपण देखील हे कदाचित आता ऐकून थकला असाल. स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन भाषण दिलं, मागच्या वेळी पण दिलं, ह्यावेळी पण दिलं. स्वतः अनेक लोकांशी त्यांचं इंटरॅक्शन झालं. बघा ना, त्याच्यामध्ये ओमानचे जे मंत्री आहेत ते आलेले त्याच्यामध्ये त्या फोटोग्राफ्समध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतर साऊथ कोरियाचे जे माजी उपपंतप्रधान आता होते आणि जे आता तिथे गव्हर्नर आहेत ते देखील येऊन तिथं भेटले. त्याच्यानंतर UAEचे मंत्री येऊन भेटलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक लोक, आता किती लोक सांगू. तर मला असं वाटतं की कुठंतरी उद्योग जगताला बदनाम करण्यासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांना कायमस्वरूपी टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी होत असतात. परंतु काही लोकांनी हे नैराश्य आता थांबवलं पाहिजे. काही लोकांचं नैराश्य हे लपवता येत नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावरनं देखील दिसतं. आणि म्हणून मला सांगायचं की उद्योजकांना जर महाराष्ट्र आवडत असेल सरकार बदलल्यानंतर, कारण महाराष्ट्र हा 3 नंबरला गेला होता. तो एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा ज्यावेळी सत्तेमध्ये आले तरी तो पुन्हा एकदा FDI 1 नंबरला आला. त्याच्यामुळे हे सरकार जर उद्योजकांना आवडत असेल, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठबळ जर आम्हाला मिळत असेल, तर काही लोकांना जो पोटसूळ आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या पत्रकार परिषद होत आहेत. माझं आजही त्यांना विनंती आहे की अशा बाबतीमध्ये राजकारण करू नये. उद्योग शिष्टमंडळ असताना पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री, ऊर्जा मंत्री का गेले हा प्रश्न कधी आम्ही विचारला नाही. त्याच्यामुळं जे चांगलं झालंय त्याचं ॲप्रिशिएशन करावं. त्याच्यातनं काय उद्योजक नाही आले किंवा अन्य काही पुढे गोष्टी झाल्या तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावा ना. परंतु इतिहासातले सगळ्यात जास्त 3,72,233 कोटीचे जर MOU झाले असतील तर त्याची इम्प्लिमेंट कशी होणार आहे याच्यासाठी आपण मार्गदर्शन करा, ह्याच्यासाठी आपण सूचना करा. उठसूट एकनाथ शिंदे साहेबांची प्रसिद्धी बघता, एकनाथ शिंदे साहेबांना मिळणारा प्रतिसाद बघता जो काय पोटसूळ उठतो आणि त्याच्यानंतर या पत्रकार परिषद होत आहेत, त्या कृपया त्यांनी बंद कराव्यात आणि चांगल्या कामामध्ये त्यांनी एकत्र यावं. ठाकरे असेही म्हणाले की ज्या गुंतवणूक झालेल्या आहेत त्यातल्या ज्या 13 कंपन्या आहेत त्या इंडियन होत्या, मग त्या तिकडे जाऊन सही करार करण्यास काय अर्थ होता, तो तुम्ही भारतात बसून ही केला असता असं त्यांचा आरोप. राष्ट्रवादीने सुद्धा हाच आरोप केलाय असा दावा त्यांनी केला. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला मी जास्त किंमत देतो. पृथ्वीराज चव्हाण साहेब असं म्हणाले की शिष्टमंडळ किती लोकांचं गेलं याच्यापेक्षा आउटपुट काय मिळाला हे महत्त्वाचं आहे. तो प्रश्न त्यांना तुम्ही विचारा आणि त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. हे काय सरसकट यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची काही गरज नाही. मुद्दा असा आहे की अदानी हे फक्त महाराष्ट्रामध्ये काम करतात अशातला भाग नाही, इंटरनॅशनल लेवलला त्यांचा संपर्क आहे. आणि 100% दाव्यानिशी मी सांगतो की जे MOU आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये FDI नक्की किती आहे हे देखील मी काही दिवसांनी जाहीर करीन.
आणि त्यावेळी यांची तोंड पुन्हा एकदा बंद होतील. पण FDI असलेलेच प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत. जे डोमेस्टिक होते ते उलट आम्ही साईन देखील केलेले नाहीत. हे माहितीसाठी त्यांच्या मी सांगून ठेवतो. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये FDI किती आहे हे पुराव्यानिशी आम्ही काही दिवसामध्ये तुमच्याकडे सादर करू. आदित्य ठाकरे म्हणाले की व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जवळपास 26 लाख कोटींहून अधिक गुंतवणूक गुजरातकडे झाली आहे. मात्र महाराष्ट्रात तशी मोठी गुंतवणूक वाट बघा. मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. जूनमध्ये पत्रकार परिषद घेण्याची परत संधी त्यांना 3 महिने आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये. मी कोणा एवढे होतील मला माहीत नाही, पण पुन्हा एकदा ऐतिहासिक MOU आणि ऐतिहासिक इन्व्हेस्टमेंट एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होईल. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन आपण करतोय. त्यावेळी देखील पुन्हा एकदा त्यांचे सगळे दावे खोटे निघतील. गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली, मग महाराष्ट्रात काय येत नाही तर आणि काय करायचं. स्वतः हे ज्यावेळी गेले होते त्यावेळी 80,000 कोटीचे MOU झाले होते. मला आपल्याला एक विनंती करायची की आपण देखील त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की ते ज्यावेळी सगळे डावोसला गेले होते त्यावेळी 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली होती. त्याच्यामध्ये 50,000 कोटीचा ऊर्जाचा एक झाला होता. तो पण महाराष्ट्रात होऊ शकला असता. 50,000 कोटीचा एनर्जीवरचा MOU झाला होता. तो MOU देखील सापडत नाही आणि MOU करणारा देखील सापडत नाही. मग उरले 30,000 कोटी. त्या 30,000 कोटीमध्ये सिनार्मस नावाचा एक होता. तो सिनार्मस नावाचा ह्याने कॅबिनेट सब कमिटी केली नाही म्हणून निघून चालला होता. त्याला आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेऊन थांबवला होता, तर रायगडमध्ये काम करतोय. त्यांच्यामुळे ह्यांचा सक्सेस रेट जो आहे 3 वर्षापूर्वीचा हा 0% आहे. पण ठीक आहे, त्यांना अपयश आलं त्याचं भांडवल नाही आम्ही केलं. काही लोक असे असतात पायगुणी, त्याला आपण काय करणार. त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब 2 वर्ष ज्यावेळी येत आहेत त्यावेळी 1,37,000 कोटीचे जे मागच्या वर्षीचे MOU झाले त्याच्यातले MIDCचे 1 लाख कोटीचे होते आणि ते सगळेच्या सगळे इम्प्लिमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आज देखील उद्योग मंत्री म्हणून दाव्यानिशी सांगतो की MIDCनं 3,233,000 कोटीचे जे MOU केलेले आहेत हे 100% आम्ही इम्प्लिमेंट करू. याला 3 वर्षाची मुदत असते. आम्ही 100% इम्प्लिमेंट करू. गेल्या वर्षी न्यूरा, क्लीन टेक, फॉरेन डेटा, अँड्स इन्फा अशा अनेक मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक होणार होती, मात्र त्याचा पुढे काही झालं नाही. गेल्या वर्षीचं काय झालं याची देखील मी एक सेपरेट पत्रकार परिषद घेईन. पण ती पत्रकार परिषद घेत असताना यांच्या कालावधीमध्ये 80,000 कोटीचे जे MOU झाले त्याचं नक्की काय झालं हे देखील विचारणं गरजेचं आहे. त्याच्यातलं मी काय सांगितलं जबाबदारीनं सांगतो, 50,000 कोटीचा MOU पण सापडत नाही आणि MOU करणारा माणूस पण सापडत नाही आणि करून घेणारा तर घरीच गेले. त्याच्याबद्दल विषय सोडून द्या. त्याच्यामुळं बघा योगायोग कसा असतो. ते MOU करणारे निघून गेले घरी. त्यांना आम्ही घरी बसवलं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि MOUचा कागद पण नाही. तेव्हा एवढं खोटं करण्याची काही आवश्यकता नाही डावोसला जाण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक कोण कोणाच्या खर्चाने केलं याच्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सरकारनं काय केलं, महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी काय केलं हे बघण्याची गरज आहे. आणि मुख्यमंत्री पद आता गेलंय हे स्वीकारलं पाहिजे. हो, किती आपण नैराश्य बाळगून राहणार, किती डिप्रेशनमध्ये राहणार. कार्यकर्ते अशामुळेच नैराश्यवादी होतात आणि ते दुसरीकडे जातात, आमच्याकडे येतात. तेव्हा आहेत त्यांना टिकवण्यासाठी देखील उत्साहाच्या वातावरणात त्यांनी राहिलं पाहिजे. हा माझा त्यांना सल्ला आहे. मागच्या वेळी जेव्हा दावोस दौरा झाला होता तेव्हा देखील सरकारकडून सांगण्यात आले होते की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार. तर अनिल देशमुखांनी असा एक सवाल उपस्थित केलेला आहे की मागच्या वेळी जे आश्वासनं दिली गेली होती त्याचं काय झालं, रोजगार निर्मिती झालेली आहे का, असं त्यांनी म्हटलेलं आहे प्रेस कॉन्फरन्स. आता ते खरं सिनियर आहेत, त्यांच्यावर मला बोलायचं नाही, पण त्यांनी उद्योग विभागावर बोलू नये. ज्यांनी गृहमंत्री असताना सचिन वाझेला सरकारमध्ये घेतला आणि त्या सचिन वाझेनं बॉम्ब ठेवला अंबानींच्या घराखाली, अशाने मला विचारायचं उद्योजकांचं काय झालं आणि मागच्या बाकी कोणी विचारावं. म्हणजे मला त्यांच्या वयाबद्दल त्यांच्या सिनियरिटीबद्दल आदर आहे, पण ते कसं काय मला प्रश्न विचारू शकतात. त्यांच्या कालावधीमध्ये सचिन वाझे नावाचा एक अतिशय त्यांच्या दृष्टीनं विद्वान माणूस जो शिवसेनेचा पदाधिकारी होता उबाठाचा, तो त्यांनी घेतला, सरकारी नोकरीमध्ये आणला आणि त्यानं त्याच्यावर जबाबदारी टाकली 100 कोटी रुपये वसुलीची आणि ते वसूल करताना त्यानं अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवला. आता अशांच्या कारकिर्दीमध्ये उद्योजक पळवण्याचं ज्यांनी काम केले त्यांनी उद्योजकांवर काय बोलायचं आणि उद्योग विभागावर काय बोलायचं. कारण मी तर त्यांच्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी उद्योग विभागावर नाही बोललं पाहिजे ना. त्यांनी दुसऱ्या कुठच्या तरी माध्यमावर बोलावं. अजितदादा का गेले, अजितदादांनी काय केलं त्याच्यावर बोलावं. उद्योग क्षेत्रावर त्यांनी बोलू नये. कारण सचिन वाझेनं त्यांचा PA नव्हता खरा, तो पैसे गोळा करणारा कोणतरी होता असेल त्यांचा,
पण त्यानं बॉम्ब ठेवलाय, त्याचा खुलासा त्यांनी पहिला करा चला. त्याच्यामुळं भीती निर्माण झाली. अंबानींच्या घराखाली सचिन वाजेसारख्या अतिशय नालायक माणसानं जो सरकारमध्ये आल्यानंतर बॉम्ब ठेवतो, त्याच्यामुळं उद्योजकांमध्ये दहशत निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आम्हाला या अडचणी निर्माण होतात. तरी देखील एकनाथ शिंदेंच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये यशस्वी झालो. आम्ही कुठचाही प्रोजेक्ट घालवलेला नाही. ज्यांनी प्रोजेक्ट घालवले ते आमच्या माथी मारतात. वेदांत फॉक्सकॉन जे होते तिला 1,57 कोटीची 1,57,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार होते. त्यांना जवळपास राज्य सरकार 40,000 कोटीची सबसिडी देणार आहे. आता तुम्ही 3,72,000 समथिंग जे हे करताय, तर तेवढ्या उद्योगाला साधारणतः सबसिडी किती दिली जाणार आहे काय? नाही, आपल्याकडे इन्सेंटिव्ह दिला जातो. वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह दिला जातो आणि इन्सेंटिव्हची सिस्टीम ही वेगवेगळी आहे. इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये त्या उद्योजकांनी आमचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा केलेली आहे, ते सहमतीनं आहे. परंतु वेदांता फॉस्कॉनचं अजून एक सांगतो, जी काय बोंबाबोंब झाली, वेदांता फॉस्कॉन इकडून तिकडे गेली, इकडून तिकडे गेली, ती काय आम्ही घालवलेली नाही. पण यांच्यामध्ये ताकद बघा किती आहे. त्या दोघांची पार्टनरशिप पण तुटली आणि गुजरातला पण तो प्रोजेक्ट होत नाही. म्हणजे मला गुजरातला तो झाला न झाला याच्याबद्दल काही फरक पडत नाही. पण ज्यांनी 18 महिने कॅबिनेट सब कमिटी घेतली नाही, ज्यांनी इंडस्ट्रियलिस्टची कधी चर्चा केली नाही, त्यांनी उद्योग क्षेत्रावर टीका करणं म्हणजे आपलं पाप दुसऱ्याच्या माथ्यावर मांडण्यासारखं आहे. आदित्य ठाकरे पत्रकार परिषद म्हणाले की दाऊद सारख्या परदेश दौऱ्यावरती ग्रामविकास मंत्रालय असेल किंवा ऊर्जा मंत्रालय इथल्या अधिकाऱ्यांना नेण्याचं काय काम, त्यांना या अशा दौऱ्यांवरती घेऊन जाऊ नये असं. अगदी बरोबर आहे. 3 वर्षापूर्वी उद्योग खात्याच्या शिष्टमंडळामध्ये पर्यावरण मंत्री का होते? जाधव साहेब सांगा, तुम्ही हे प्रश्न विचारत नाही. 3 वर्षापूर्वी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये नितीन राऊत का होते ऊर्जा मंत्री? 3 वर्षापूर्वी शिष्टमंडळ गेले होते त्यामध्ये नितीन राऊतांचे ओएसडी का होते? पर्यावरण मंत्र्यांचे ओएसडी का होते? पर्यावरण मंत्र्यांचे मित्र ओएसडी का होते? कसं आहे, हे ज्यावेळी आपण जनतेला सांगत असतो तर आपण पण तेवढं पर्टिक्युलर राहायला पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु आजही सांगतो की ते 3 वर्षापूर्वी जाऊन त्यांना जे अपयश आलंय ते कदाचित अपयश मी मानत नाही. ठीक आहे, हे घडत असतं. असं जर मोठ्या मनानं आम्ही स्वीकारतोय तर उद्योग विभागामध्ये ग्रामविकास कशाला, मग उद्योग विभागामध्ये पर्यावरण कशाला, उद्योग विभागामध्ये पर्यटन कशाला, उद्योग विभागामध्ये ऊर्जा कशाला? आमच्याकडे आहे ना शिष्टमंडळ, त्याच्यावर खर्च झालेला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मागं काय झालं याच्यापेक्षा पुढे जाऊन चांगला विचार आपण करूया. सगळ्यांनी महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला राहण्यासाठी पुढाकार घेऊया. आणि त्याच्यामध्ये आमच्या काय अनावधानानं चुका झाल्या तर पत्रकार परिषद घेण्यापेक्षा मी उद्योगमंत्री आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांची वेळ मागून त्याच्यातनं काहीतरी सॉर्ट आउट होऊ शकतं ना. पण सगळंच पत्रकार परिषदेनं मध्ये बोलायचं. पत्रकार परिषद काही विधानसभा नाही, विधानसभेमध्ये हजर राहायचं नाही, पण सगळं पत्रकार परिषदेमध्ये बोलायचं. हे कशासाठी? विधानसभा आहे, विधान परिषद आहे, तिथे ते मुद्दे मांडू शकतात. सर, जरांगे पाटील मुंबईकडे पुष्कर केलेला आहे त्यांनी एकंदरीत. आज मुख्यमंत्र्यांची विसीद्वारे बैठक झाली. कधीपर्यंत तोडगा निघेल, तुम्ही एकंदरीत काय अनुशोधन करताय? मला असं वाटतं की मनोजजींनी देखील थोडं समजूतदारपणानं महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणं आवश्यक आहे. मनोजजींनी जे जे सांगितलं ते युद्धपातळीवर करण्याचा सरकारनं प्रयत्न केला, त्याच्यातनं आउटपुट देखील दिला. पहिलं त्यांचं म्हणणं असं होतं की मराठवाड्यातल्या ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या शोधून काढल्या पाहिजेत, दाखला दिला पाहिजे. आपण शिंदे समिती स्थापन केली. मराठवाड्याचा विषय महाराष्ट्रापर्यंत गेला. महाराष्ट्रातल्या देखील आपण शोधून काढल्या. त्या शोधून काढल्यानंतर हैदराबादला जाऊन अजून आणण्यासाठी आपण त्याला मुदतवाढ देखील देतोय. हे काम तहयात चालू ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक गोष्टीचा सहानुभूतीपूर्ण विचार केलेला आहे. इम्पेरिकल डाटा करण्यासाठी मागासवर्गीय आयोग देखील आपण नेमलेला आहे, ते देखील आता सर्व्हे करणार आहेत. त्यामुळे मला ह्याच्यातनं एकच विनंती करायची की समजूतदारपणाने घेतलं पाहिजे, सरकारला वेळ दिला पाहिजे. मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये टिकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत, हा आमचा ठाम विश्वास आहे. आणि तो देत असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही, हे देखील मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे. परंतु मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे सुरू झाला असं समजा. मागासवर्गीय आयोगाचा सर्व्हे सुरू झाला, मराठवाड्यामधनं सुरू होईल. पण घरातच जर कोण नसेल, त्यातली लोक बाहेर गेलेली असतील आणि सर्व्हेलाच कोण थांबलं नाही, तर उद्या परत शंका निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वेक्षण जोरदार पद्धतीनं सुरू झालेलं आहे. ते सर्वेक्षण सुरू करत असताना त्या माणसानं घरात राहणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातनं देखील इम्पेरिकल डाटा गोळा होणार आहे.
आणि हीच प्रोसिजर आहे. प्रत्येक जातीचं ज्यावेळी सर्वेक्षण होतं ते घरात जाऊन केलं जातं. तर घरातच जर मी नसेल तुम्ही नसेल तर सर्वेक्षण कोणाचं होणार आहे? त्याच्यामुळे थोडं त्यांनी समजूतदारपणाने घेतलं पाहिजे. ते समजूतदार आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की आज जरी पहिला दिवस असेल तरी मुंबईला येणं त्यांनी टाळावं. मुंबईमध्ये देखील मुंबई ही 24/7 आहे. त्याच्यामुळे अनेक उद्योगधंदे IT सेक्टरमधली मुलं ह्या ठिकाणी काम करत असतात. मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका पूर्ण सरकारची आहे. आणि मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसींचं आरक्षण कमी न करता आम्ही आरक्षण टिकणारं देणार आहोत, हे स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे. सर, एक प्रश्न. देशभरात फक्त विरोधकांवरच ईडीच्या कारवाया होतात, एकही सत्ताधारी नेत्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळे या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असं पवार म्हणाले. हे कोर्टात कुणी जावं कुणी नाही जावं, कोर्टात जाऊन काय करावं, कोणाची बाजू मांडावी, हा प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. त्यांना तसं वाटत असतील त्याने त्या मार्गाने जावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या संस्था आहेत ज्यांनी कारवाई केलेली आहे, आता आम्हाला खोके म्हणणाऱ्यांकडे जर खोके सापडत असतील तर आम्ही काय करायचं? ते संस्था बघेल ना. म्हणजे आमच्यावर खोक्याचा आरोप करायचा, आम्हाला टार्गेट करून खोके आपल्याकडे जपून ठेवायचे, त्यांच्यावरच कारवाई होत असतील त्या. आणि त्याच्यावर कोणाचा आक्षेप असेल त्यांनी जावं, कोर्टामध्ये जावं, अन्य कुठे जावं. त्याच्यावर आम्ही कसं काय ऑब्जेक्शन करू शकतो? आदित्य ठाकरेंची मुंबईत महानिष्ठा महान्यायसभा ही आता दुसरी होत आहे. दुसरीकडे म्हणजे सरवणकर यांच्याच मतदारसंघात त्यांनी ही यात्रा आता दुसऱ्यांदा घेतलेली आहे. कसं पाहता या यात्रेकडे? एकूणच लोकांमध्ये जाऊन आता पुन्हा एकदा ते न्याय मागतायत. शिंदेसाहेब असतील किंवा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळे असो, आम्ही कोत्या वृत्तीचे नाही. हे कोणी कुठं मिटिंग घेतली त्याच्यावर आक्षेप घ्यायचा, कोणी तिकडे गेला आक्षेप घ्यायचा, इकडे काहीतरी वेगळं काहीतरी पत्रकार असले काय नाही. शेवटी लोकशाही आहे, त्यांनी कुठेही जाऊन बैठका ते घेऊ शकतात, कुठेही सभा घेऊ शकतात. आता माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये ते आले होते, जे शिवाजी पार्कवर भाषण करायचे ते चावडी बैठकीत आले होते. मग शिवाजी पार्क किती 50,000 असेल, ते 1,00,000 तिथे भाषण डरकाळ्या फोडायचे. ते चावडी मीटिंग म्हणजे किती 100 लोकांमध्ये. तर मी कुठं काय टीका केली? काहीच नाही. मला एवढंच समाधान की 50,000वरनं 200 झाले. तसं सदा सरवणकर बघतील त्यांच्या मतदारसंघात काय करायचं ते. मला असं वाटतं की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणाच्याही मतदारसंघामध्ये जाण्याचा अधिकार आहे, कुठेही बैठका घेण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही आणि त्यांनी देखील तो आक्षेप घेऊ नये. उद्या वरळीमध्ये कोणाची सभा झाली तर एवढ्याच खुर्च्या होत्या तेवढ्याच खुर्च्या होत्या, ते आमचं आम्ही बघू काय करायचं ते. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की लोकशाहीतला एक भाग आहे आणि लोकशाहीमध्ये ते सदा सरवणकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये जात असते, तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. त्याच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही. आणि एवढं सगळं करून मतदार ज्यावेळी न्याय देतील ते 215पेक्षा आमदार आमचेच जास्त निवडून येणार आहेत. त्याच्यामुळे आम्हाला पण काही घाबरायचं कारण नाही. जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहे, त्या मोर्चामध्ये बच्चू कडू देखील सामील झाले. नाही तर बच्चूभाऊंची माझी चर्चा झाली नाही, पण मी त्यांच्याशी बोलतो आणि नंतर याच्यावर बोललेलं चांगलं होईल. कारण ते स्वतः ते मुंबईमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न करत होते, करतायत देखील. कदाचित चालता चालता त्याला समजू शकते. बोलले आता आंदोलक म्हणून सहभागी मोर्चात. हा, चालता चालता कदाचित सांगतील त्यांना, तर मला माहिती घेतली. नाही, तोडगा निघाला पाहिजे, बाकी सगळ्या बाजूला राहू देत. तोडगा निघाला पाहिजे, कारण शेवटी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. जर आम्ही आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर हे ठीक आहे ना. आरक्षण देतोच म्हणून सांगितले मुख्यमंत्री मोदयांनी, आरक्षणासाठी अधिवेशन घेतो म्हणून सांगितले, देवेंद्रजींनी देखील सांगितलंय, अजितदादांनी देखील सांगितलंय. मग हे कशासाठी? हा एक माझ्यासारख्याला देखील प्रश्न पडतो. माझे आणि मनोजजींचे देखील अतिशय जवळचे संबंध आहेत, मी देखील त्यांच्याशी कायम चर्चा करत असतो. पण सगळं आम्ही देतो म्हणून सांगतोय, मोर्चा कधी निघाला पाहिजे? जर सरकार देतच नाही सांगतंय, सरकारला करायचंच नाही म्हणून सांगतंय, मुख्यमंत्री स्वतः सांगतायत, मुख्यमंत्री बोलतायत, असं असताना हा मोर्चा का निघतोय हे मला तर काही कळत नाही. परंतु आजही मला मनोजजींना विनंती करायची आहे की तुमच्या सगळ्या मागण्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य होतील, हे सरकार म्हणून मला ठाम सांगावं असं वाटतंय. त्याच्यामुळे आजही त्यांनी निर्णय ते घेऊ शकतात. शेवटी 22 तारखेला राममूर्तीची प्रतिष्ठापना आहे. आज मला असं वाटतं की आम्ही परवा ज्यावेळी शिंदेसाहेब आणि मी परदेशामध्ये गेलो त्यावेळी ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा आणि भारतातल्या माणसाचा उत्साह आहे, त्यांनी आमच्या हातामध्ये एक पत्र दिलं आणि पत्र देऊन मुख्यमंत्री मोदयांना काय सांगितलं की साहेब, हे पत्र जे आहे ही आमची प्रार्थना म्हणून अयोध्येला पोच करा. आम्ही देखील
रामाच्या मंदिराच्या समोर जरी नसलो तरी आम्ही आराधना करणार आहोत. एवढं चांगलं वातावरण 22 तारखेला आहे. आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतंय माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर मला असं वाटतं की या आरक्षणावर देखील मार्ग निघालेला आहे. मी मार्ग निघणार आहे असं पण म्हणत नाही. जे काय आहे ते सगळं सरकारनं करायचं ठरवलंय. मग हे आंदोलन कशासाठी हे माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.